SSC GD मध्ये जवळजवळ 25,000पेक्षा जास्त जागा सुटलेल्या आहेत आणि ह्याची पात्रता फक्त 10वी आहे आणि ही परीक्षा संपूर्णतः मराठीमध्ये होणार आहे आणि या संदर्भातली जी माहिती आहे, अभ्यासक्रम काय, परीक्षा पद्धत काय, पात्रता नेमकी कशी काय, हे सगळं पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्हाला क्लिअर कट मी सांगतो। हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ह्याचा जबरदस्त असा बेनिफिट होईल। तर ह्याची बॅच सुद्धा आपल्याकडे स्टार्ट आहे आणि याची फी फक्त आणि फक्त 999 रुपये आहे आणि या बॅचचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे। तर आता बघूयात आपण हे परीक्षेच्या संदर्भातली जी माहिती आहे, ही माहिती पहिल्यांदा चेक करूयात। तर हे ज्या जागा आहेत त्या जागा सुटलेल्या आहेत, त्याचं ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत ह्या डिसेंबर महिन्यामध्ये आहे। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर ही याची डेट आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर साधारणतः याची पहिल्यांदा लेखी परीक्षा होती आणि या लेखी परीक्षेमध्ये नेमकं काय असतं ते आपण परत बघूयात। पण एप्रिल मध्ये साधारणतः काय फेब्रुवारी एप्रिल ह्या महिन्यामध्ये ही लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे। अर्थात आपल्या हातामध्ये दिवस भरपूर आहेत का, तर चांगल्या पगाराची ही नोकरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला नक्की प्रयत्न केला पाहिजे। तर यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर टोटल BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, एअर मध्ये SSF ह्या सगळ्यामध्ये मिळून 25,487 एवढ्या जागा सुटलेल्या आहेत। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं 21,700 ते 69,100 एवढा मोठा पे स्केल ह्या सर्वच्या सर्व जागांसाठी आहे। जर आपण पुढे जर पाहायचं झालं तर यामध्ये एज लिमिट जे आहे हे 18 ते 23 वर्ष हे एज लिमिट आहे ओपन कॅटेगरीतील मुलांसाठी। यामध्ये जर आपण पाहायचं झालं SC ST साठी 5 वर्षाची सवलत आहे, म्हणजे 23 + 5 ऍड करायचं। OBC साठी 3 वर्ष 23 + 3 ऍड करायचं। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन साठी या ठिकाणी आपण पाहतो 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की 1984च्या दंगलीमध्ये जे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये झालेले त्या मुलांसाठी सवलती आहेत, त्याच्याबरोबर आपण पाहतो की इतर जे आहेत ते काय आपल्यासाठी फारसं इम्पॉर्टंट इथं नाही। त्यानंतर पुढे जर आपण पाहायचं झालं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये 10वी उत्तीर्ण विद्यार्थी पाहिजे। 1/1/2026 पर्यंत 10वी त्याची रेडी पाहिजे, तयार पाहिजे। हा मुद्दा लक्षात घ्या। पुढच्या वर्षी 10वी होणार असेल तर चालणार नाही। 1 तारखेपर्यंत 26 मध्ये 1 जानेवारी पर्यंत तुमची 10वी पास तुम्ही पाहिजे, बरोबर आहे। आता तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर NCC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर C सर्टिफिकेट असेल तर 5% या ठिकाणी मार्कामध्ये एक्झाम्पशन या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे। त्यानंतर NCC ची B चं सर्टिफिकेट, A चं सर्टिफिकेट आहे, त्यामध्ये 3% आणि 2% एवढी सवलत तुम्हाला इथं प्राप्त आहे। तदनंतर जर आपण पुढे पाहायचं झालं तर याची फॉर्मची फी फक्त आणि फक्त 100 रुपये आहे। बाकी एक सर्व्हिसमॅन साठी फॉर्म फी पण नाही। ST कॅटेगरी SC कॅटेगरी साठी कोणत्याही प्रकारची फॉर्म फी नाही। महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फॉर्म फी नाही। बाकी सगळ्यांसाठी 100 रुपये एवढी फीज आहे। तदनंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता ही परीक्षा होणार आहे मराठीमध्ये। मराठीमध्ये या परीक्षेचं जे स्वरूप आहे हे स्वरूप अशा प्रकारचं आहे बघा, की ही परीक्षा टोटल जे आहे ह्या टोटल मध्ये आपण पाहायचं 20 प्रश्न जे आहेत हे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, अर्थात जे बेसिक बुद्धिमत्ता तुम्ही करताय ते त्यावरती 20 प्रश्न आहेत। जनरल नॉलेज यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगायचं झालं तर इतिहास, भूगोल वगैरे आहे, ते मी परत व्हिडिओ बनवणार आहे। जनरल नॉलेज मध्ये काय काय असतं त्याच्या संदर्भातला, तर त्यावरती तुम्हाला 20 प्रश्न आहेत। त्यानंतर मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथ्स या ठिकाणी त्याच्यावरती 20 प्रश्न आहेत आणि इंग्लिश जमत नसेल तर हिंदी यावरती 20 प्रश्न आहेत। असं जर आपण पाहायचं झालं तर 80 प्रश्न 160 मार्काची एक्झाम, आणि एक्झाम हे होणार हे सगळं मराठीतनं होणार आहे। फक्त इंग्लिश आणि हिंदी
हे मराठीतनं होत नसतं. हे 3 घटक मराठीमधून तुम्हाला येणार आहेत. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आपण अमरावतीला, छत्रपती संभाजीनगरला, जळगावला, कोल्हापूरला, मुंबईला, नागपूरला, नांदेडला, नाशिकला आणि पुण्याला ही एक्झामची सेंटर असणार आहेत. म्हणजे लय कुठं बाहेर जाण्याची गरज नाही. ह्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर बाकी आपली मराठीमध्ये एक्झाम होणार आहे, यात काय डाऊट नाहीच नाही. आता याच्याबरोबर आपण फिजिकल टेस्ट असते, म्हणजे एक्झाम झाल्यानंतर या ठिकाणी क्वालिफाईड कॅन्डिडेटची फिजिकल टेस्ट असते. त्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. पुरुषांसाठी 24 मिनिटांमध्ये पूर्ण केलं पाहिजे. महिलांसाठी 1.6 आहे, 8.5 मिनिटांमध्ये पूर्ण केलं पाहिजे. अशा प्रकारचं आहे. म्हणजे रनिंग 5 किलोमीटर आणि 1.6 किलोमीटर हे पुरुषांसाठी रनिंग आहे आणि महिलांसाठी 1.6 आणि 800 मीटर ही रनिंग आहे. इथं टायमिंग तुम्हाला पुढे टाकलेला आहेच आहे. आता ह्याच्या बरोबर जर आपण पाहायचं झालं तर हाईट पुरुषांची 170 सेंटीमीटर आणि महिलांची 157 सेंटीमीटर अशी असणं अपेक्षित आहे. तर हे अशा प्रकारचं एकंदरीत चांगले ऍड आहे. जे जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचा तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. तर पात्र विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जे की त्यांना याचा बेनिफिट होऊ शकतो. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.